सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. आणि आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे आयवनवमी. तर आज आमच्या आईची आज आयवनवमी आहे. तर चला आज व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि तुम्हाला ते गडबड दाखवतेच. घरात गडबड चालू आहे, सगळं जेवण वगैरे बनवायची आणि कामं चालू आहे. नाणे वसरची आई पण कालच आले, आई आमची. आणि तर आता बघू चला घरात काय काय करतात ते. आणि झाडांना एवढी फुलं आल्या ना, पूर्ण झाड फुलांनी भरले अख्खा एकदम पूर्ण. जसा पाऊस आणि पाऊस पण एवढा रात्री पण पडले ना, भरपूर पाऊस पडले रात्रीने पण. आणि आता गेले आधी पाऊस काही नाही. आईने सगळ्या लाद्या वगैरे पुसल्या इकडच्या घराच्या आणि ओटा राहिले घाली. ओट्यावर अजून झाडू काही मारली नाही. आता ओट्यावर झाडू मारायची. आई तिकडं पीठ मळतं तर तुम्हाला दाखव. अजून आज त्यांना पण सुट्टी आहे. आणल्यांना त्यांची मस्त फुलं झाल्या. कालकाल्याकडून आणल्या त्या एकदम भारी फुला उगवल्या येतील. काम आपल्याला फोटोजवळ ठेवायला. मला घेतली त्यांना पुऱ्यांचा. इकडं अद्रक लसूण मिरची पेस्ट सगळं करून ठेवली. इकडं दूध पण दिलं आपल्या मशीनने. सगळ्या भाज्या कापायला येतल्या. तो वरणाला डाल पण काढले, इथं घातले बिड्डा घालायला. आता सगळ्यांना बाबूचा काय वाकरा वाकर चालू आहे. सगळं पसारा पडला. आणते ना डिमार्टशी, तिला पण आता प्रसाद बनवायला घेते. ही बा हिला हात लावा. याच्या शिवम बारकी आणायची आता 700-800 रुपये धरा आहे ना तशी. अर्धा किलोचा घेतले रवा मी. अर्धा किलो पण जास्तीचे. त्या कलंक काही जागा न होणार नाही. याच्यानं पण याच्यानं भाजून घेता आणि दुसऱ्यानं घालता. इथे दूध पण गरम करून ठेवले. त्याला वापस गरम करायचं आहे. इकडे पीठ पण मळून झाले. इकडे भाज्या कापल्या. काजू बदाम पण काढले. तो रवा झाला भाजून. काजू बदाम पण सगळं झालं. इतक्या लाटून झाल्या पुऱ्या. बाकीच्या लाटाचे आहे नाही तसे. नाही तर चहा उताला घेतल्या. आता प्रसाद बनवले. हा वसरची आई चांगला इंट्रोडक्शन दिला आईचा. इकडे शेवची खीर बनवायला घेतली. नाही तर पसारा बघा. इथं सगळे घाण पडले. आता थोड्या वेळाने सगळं साफसफाई करू. आता शेवची खीर बनवायची. अजून एक पाकिट टाकतं त्याच्यात. आता तुपान भाजून घेतो पहिले. इकडे घेतल्याने भाज्या घातल्याला. इकडे पुऱ्या तलाला येतल्या. मस्तपैकी फुगल्या सगळ्या पुऱ्या. भारती जाई पण मांडले. चालू केले सगळं. सगळं सामान ठेवले. ताईसांची गडबड झाली सगळी मांडायची. उठले प्रियाश पण असं आहे ना, उठला ना काय 1 तास घ्यायला सांगत ना. आता किती 11:15 पण वाजले. तर आता झाले आपलं बहुतेक. खीर पण टाकली आता फोडणीला. आणि आता खाली मिरच्या तलाच्या बाकी आहे. बाकी आता काय पापड तलाचे आहे आणि आलूवड्या तलाचे आहेत. बाकी आता पुऱ्या तलाचं घेतल्यानं आता बहुतेक झाले. वरण भात भाजी झाली सगळं. आणि वेदिकाने पण तयारी केली मस्त. केस काय डोल्यानंच येतात वेदिकाने. तर त्याला नंतर भेटूया आपण. आता जसं जसं आवडेल तसं आता पण घातल्यानं बाबा मग अशी इथं भारी झाला आहे. गॅस फास्ट पाहिजे. पापड तलाला येत
खीर शिस्त. नंतर मिरच्या बटालाच्या आहे ना, अजून मिरच्यांना टाकले, कांदा कापले सगळा. इकडे भांडी काढले घसाला, इकडे सगळा कपडे धुवायला टाकले. न्याजा पण भरल्यान सगळी गाईला जेला का तो न्याजा 2-3 अजून एक कुठं काढजेला एवढा एक नेला. मग अजून एक गाईला याच्यात पुरणपोळी ठेवा. पुरणपोळी हां ठेवले ना. सगळी ताटा भरल्या नेण्यासाठी. एक गाईला, एक फोटोजवळ, एक वरती नेला त्यावी, एक देवघरान वरला ना तिकट लागत टाक. चल आशीर्वाद नाही मरी होऊन देता. तर आता आमचं सर्व काम आवरलेलं आहे ना, तुम्हाला दाखवते तर काय काय बनवले तो आम्ही जेवणात वाणी. चला बघू. झाला तिथं आपला ठेचा तयार झाले. मिरचीचा म्हणजे ठेचा पण आहे, मिक्स भाजी. इकडे वरण, इथं वरण आहे, याच्यान वरण आहे. आणि तशी बिड्डा आहे, ओप भरून बिड्डा घातले. नाही तर भात घातले. आणि तशी आपली खीर आहे. खीर पण मस्तपैकी झाले. आता बघू आपण कशी काय झाले ते. आता अंदाजान टाकले मी सगळा मीठ नाही, साखर वगैरे टाकले. बघू आता कशी काय झाली ते. आता पाहुणे पण यायची सुरुवात झाली. एक गाडीत आले, आता येतील पाहुणे असतील. नाही तशी गॅस बीस लावून कपडे पण वाळत टाकायचे आहे. नाही इकडे आई काढताना बिड्डा येतात बाबांना त्यांचे. सर्व झाले. आता खाली आता वाडाची आहे. आता सगळं भरायला आहे कोणाची. आता खाली वाडाची तयारी राहिले. वाडाचंच सगळं भरले. नाही इकडं पण आता भांडी घासायला घेतल्या मी. कितली एवढी घाण झाले ना, तिला गरम पाण्यावर जरा होऊ दे. पाहुणे पण जेवला बसले ना सगळी. तर आता इथं पहिली पंगत पण जेवायला बसले. आईच्या सर्व फोटोजवळ सर्व मांडला, पूजा पण केली आणि सर्व हे केलं. आता एक जेवणाची खाली वाडाची तयारी चालू आहे. जो येईल त्याला बसवायला. माझा सगळा साफसफाई करून भांडी पण घासली, लावली पण सगळी. तर आता इकडे जेवताना अजून मंडळी तुम्हाला दाखवते. बरेच ना नको. तर इथे ना मी भात पण दुसरा घातले, तो पण संपला. एवढंसं पाहिजे, बाकीचा इकडं ठेवले थोडासा. गावात पाया पडला, आमच्या इथून पाया पडल्या. काम करायला नाही येत, नुसत्या नंतर येतात टाइमपास करून. पाऊस पण भरपूर पडतं, जाम पाऊस पडता हल्ली. आणि वाजलेत आता किती 4 वाजल्या, कंप्लीट 4 वाजल्या. आणि पाहुणी पण गेली आता सगळं मांडलेला. एवढं भांडी वगैरे घसून झाले. पंकुंच्या मम्मीने ना रासांच्या मम्मीने सगळी भांडी घसली, त्या पण गेल्या. आता सगळं आवडला, सगळं काढलं आहे. वस्ती एकत्र होते तेवढ्या. आता हे पण सगळा जमा करून नदीवर वाहून द्यायचं. सगळं हारपुला जेवढ्या असतील हारपुला वगैरे. आणि मग फोटो उचलून ठेवायचा 5-6 वाजेपर्यंत. हो मला आता ना सिलेंडर पण मी भरू तिकडंच ठेवलं. एवढा पाऊस आला ना, तर पावसात पूर्ण केस बी ओढलं झाल्या. त्याच्यामुळे तिथंच ठेवला सिलेंडर आणि आलो घरी आमची झोपायची. तर मग अशी सर्व कामं आवडली आणि आता हरिपाठ चालू आहे घरामध्ये. तर तुम्हाला दाखवते हरिपाठाला. आता मंडळी बसली आमची आणि मी थोडंसं भात पण घातले आणि भाकरी पण आणल्या. 10 भाकरी आणल्या विकत आणि गरम भात घातले. चालू शुभ सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. तर आजचा आहे दुसरा दिवस आयवनवमीचे. काल तर आयवनवमी झाली तुम्ही बघितले. तर आज दुसरा दिवस आहे ना. एवढी साफसफाई चालू आहे ना. काल जेवढं घेतलं ना
काही काम केलं ना सगळं जिथे तिथं लावायचं आहे. टोपं वगैरे सर्व ठेवायचे आहे. आईने अर्धी ठेवली. चालूच आहे सकाळपासून. एवढे गरम पण एवढे होतं ना. लाद्या वगैरे पुसून झाल्या आणि जेवण बनवायला घेतले. एक साईडला मी इकडे घेतले सगळी साफसफाई करायला. सगळं काल काला झाले आणि तेलकट पण पूर्ण झाले ना. सगळं साफसफाई करून घेते आता पटापट. हे बघा सगळं धब्बे लागल्या. पावडरचं पाणी करते आणि धुवून घेते आणि पाणी इकडं जाईल मग पटापट. तिकडे मशीनला कपडे पण लावले. तिकडे भात पण घातले. इकडं सगळा कपडे वगैरे धुवायला पण टाकले आणि तिकडे फडकं टाकले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तर बाय बाय.